नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात। तर आता पूर्ण आई कल्पनाला विचारते, काय ग कल्पना, प्रताप कुठे गेलाय, सकाळचा दिसत नाही आहे। तेव्हा आता कल्पना म्हणते, हो ना, ते ना त्यांना सकाळी ऑफिसमध्ये काम होतं म्हणून ते लवकर निघून गेले। तर आता इकडे प्रियासुद्धा म्हणते, अश्विनसुद्धा क्लिनिकला निघून गेले कारण एक अर्जंट केस होती कोणती तरी, म्हणून मग ते सुद्धा निघून गेले। तेव्हा आता विमल चहा कॉफी घेऊन आलेली असते। तर त्या ठिकाणी चहा कॉफी सगळ्यांना देते। तेव्हा सायली येते आणि सायली म्हणते, आई आज काहीतरी गोडाधोडाचं बनवायचं का घरामध्ये, आपल्या घरी आंबे शिल्लक आहे ना, आता आंब्याची बर्फी बनवायची का, असं आता सायली विचारत असते। तेव्हा आता प्रिया म्हणत असते, काहीचं काय चाललंय, काय आज काही एवढं गोडाधोडाचा बेत चालू आहे हिचा, नेमकं काहीतरी गोड गोड चाललं आहे, काहीतरी विशेष आहे की काय आज। तेवढंच आता अर्जुन आणि चैतन्य खाली येतात। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, अरे वा बायको, आज सकाळी सकाळी काय टिफिन वगैरे भरून झाला का। तेव्हा आता सायली म्हणते, हो झाला। तेव्हा आता मी आज आहे ना आंब्याची बर्फी बनवणार आहे असं ती सांगत असते। तर आता इकडे प्रिया म्हणते, काय गरज आहे आंब्याची बर्फी बनवायची, गोडधोड काहीतरी म्हणजे अर्जुन पण खूप खुश असतो। तेव्हा आता प्रियाच्या मनात विचार येत असतो, यांच्याकडे नक्कीच कोणता तरी पुरावा समजलेला असेल म्हणून दोघं नवरा बायको एवढे खुश आहे असं म्हणत असते। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, आजी काय ग, किती गोड दिसते आहे तू आज। तर आता तो आजीच्या सुद्धा पाया पडतो, कल्पनाच्याही पाया पडतो। तर सायली म्हणते, आज टिफिन भरपूर दिला आहे मी चैतन्य भाऊजी, पोट भरून उरेल तुमचा टिफिन, त्याच्यामुळे दोघं मिळून आता टिफिन पूर्ण पोट भरून खा हा। तेव्हा सायली खूप खुश होते। मात्र इकडे प्रियाच्या मनामध्ये लड्डू फुटत असतात की नेमकं चाललंय काय, म्हणजे तिला खूप असं कसं तरी होत असते की एवढे खुश का दिसत आहे, अर्जुनला नेमकं काहीतरी पुरावा वगैरे सापडला की काय। तेव्हा आता अपूर्णा आईला बर्फी खायची खूप इच्छा असते, तेव्हा आता ती नाकारू शकत नाही। मग आता सायली त्यांच्यासाठी छान याची आंब्याची बर्फी बनवायला जाते। तर आता इकडे प्रिया म्हणते, मला आहे ना कॉल येतो आहे असं म्हणत ती म्हणते, मुद्दाम म्हणत असते कारण अर्जुन आणि चैतन्य निघून गेलेले असतात। तर ती आता म्हणजे शोध घेण्यासाठी निघत असते की नेमके हे चालले कुठे, यांच्या मागे मागे गेलं तर आपल्याला समजेल की कुठे चालले आणि काय शोध चालू आहे त्यांचा। तेव्हा आता इकडे सायली म्हणत असते, अगं प्रिया कुठे चाललीस, अगं मग ती म्हणते, इथे नेटवर्क नाही आहे ना, मेसेजसुद्धा कसा काय येईल, मला एका जणाचा फोन नाही तर मेसेज येणार होता, तेव्हा मला अर्जंट कामासाठी बाहेर जायचं आहे। तेव्हा आता सायली म्हणते, अगं सकाळी माझ्याही मोबाईलला नेटवर्क नव्हतं पण तरीसुद्धा मेसेज आला मला, माहिती का, येतं जेव्हा यायचं असतं ना मेसेज नाही तर फोन, तेव्हा बरोबर घरामध्ये फोन येतो। तर ते इकडे सगळ्यांना एका सायली आता प्रियाची चांगलीच उतरवत असते। तर आता सायली म्हणते, अगं प्रेसचे कपड्यावाला येणार आहे, तर अश्विन भाऊची तो कपडे काढून ठेवले का, प्रेसवाले येणार आहे तर त्यांना प्रेसचे कपडे द्यायला। तेव्हा आता प्रियाचं आता बोलती बंद होते, तिला असं वाटतं काय करावं आणि काय नाही। ती खूप रागाने सायलीकडे बघते कारण तिला महत्त्वाच्या कामासाठी अर्जुनचा पाठलाग करायला जायचं असतं, पण नेमके त्या सायली तिथे येऊन तिला थांबवते। तर ती म्हणते की जा रूममध्ये जाऊन आता प्रेसचे कपडे काढून आण भाऊजींचे, नाही तर भाऊजींचे कपडे राहून जातील, कारण आजचा दिवस आहे त्या प्रेसवाल्याचा, तर तो प्रेसवाला येईल आणि कपडे घेऊन जाईल। तर आता सायली मुद्दाम तिची खिल्ली उडवत असते सगळ्यांसमोर आणि कल्पना आणि पूर्णाईसुद्धा तिच्याकडे रागाने बघत असतात कारण नवऱ्याची जबाबदारी बायकोनेच घ्यायची असते ना, मग तिने कपडे वगैरे तिनेच काढायला हवे ना, पण मग आता इथे प्रिया रागातच बघते। तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य कन्स्ट्रक्शन साईटवर गेलेले असतात। तो मुलगा त्यांच्या हाती सापडतो पण तो निसटून गेलेला असतो, तर त्याच्या हातचं जे गाठोळं असतं ते खाली पडलेलं असतं। तर तो खाली पडलेलं गाठोळं तो बघतो तर काय त्यामध्ये डायरी वगैरे असते आणि तो मुलगासुद्धा नंतर हाती लागतो। तर आता पोलिसांना अर्जुनने फोन केलेला असतो, तर ते पोलीस आता त्याला घेऊन जातात त्या माणसाला ज्याच्याजवळ ते जे गाठोळं असतं आणि तो जो फोन लावत असतो तो हरीशच्या नावाने अशोकला मेसेज टाकत असतो तो असतो। तर त्या गाठोड्यामध्ये एक डायरी दिसते, त्या डायरीमध्ये आता अर्जुन पाहतो तर काय हरीशचं पत्र असतं, त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की मी एवढं देव माणसाला खूप त्याच्या विरोधात म्हणजे त्याच्या विरोधात गेला, त्याच्या विरोधात तक्रार केली आणि विशेष म्हणजे त्या देव माणसाने मला राहायला जागा दिली आणि त्याच्या विरोधात मी खोटं साक्ष दिली असं त्याला वाटत असतं। तर त्याने हे सगळं त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं। तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, हे बघ त्या हरीशचं
पत्र सापडलंय मला बघ. तेव्हा आता चैतन्यसुद्धा बघतो तर त्याच्यातनं त्या पत्रातनं असं दिसलेलं असतं की हरीशने मुद्दाम केलेलं असतं, त्याने खोटी साक्ष मुद्दाम दिलेली असते. ते कोणाच्या सांगण्यावरून हा तपास करायचा असतो होता अर्जुनला. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य विचार करतात की नेमकी ही साईट कोणाची चालू आहे आणि हा जो मेसेज करणारा माणूस पोरगा हा इथे का थांबतो आहे, इथे का राहतो आहे, नेमकं चाललं आहे काय. तेव्हा तसा अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य एक गोष्ट ऐक माझी, आणि ना ही साईट कोणाची आहे, कोणाच्या नावावर आहे हे नगरपालिकेकडनं तू विचार. तुझा मित्र आहे तर आत्ताच्या आत्ता फोन कर आणि विचारून घे कोणाची साईट चालू आहे. तेव्हा आता अर्जुन त्याच्या मित्राला फोन लावतो आणि या ठिकाणी अशी साईट आहे, ती कोणाच्या नावावर आहे. तेव्हा SS कन्स्ट्रक्शन असं सांगतात. तेव्हा आता चैतन्य फोन ठेवतो आणि मग अर्जुन म्हणतो कोणाची साईट आहे ही. तेव्हा आता चैतन्य म्हणतो SS कन्स्ट्रक्शन. तेव्हा आता अर्जुन म्हणतो SS कन्स्ट्रक्शन कोण आहे. नंतर अर्जुनच्याच डोक्यामध्ये विचारायला लागतात. SS कन्स्ट्रक्शन म्हणजे साक्षी शिखरे कन्स्ट्रक्शन, म्हणजे साक्षीच्या नावाने साईट चालू आहे ही. तेव्हा आता हे ऐकून चैतन्याला आणि अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. ते म्हणजे हरीशची चिठ्ठी, हरीशचं पत्र त्यांच्या हाती लागलेलं असतं. तर आता अर्जुन पुढे आता आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन आता कोर्टामध्ये ते हरीशचं चिठ्ठी ते पत्र असतं ते साक्ष म्हणून कोर्टामध्ये सादर करतो. आणि जो मुलगा असतो तो अशोकला आणि कोणालाही मेसेज टाकत असतो हरीशच्या फोनवरून, तो मुलगासुद्धा पकडलेला असतो, त्यालाही सादर करतात आता कोर्टामध्ये. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ह्या 2 केसेस महिपतच्या नावाने आहे. तर मिलॉर्ड आता साक्षी आणि महिपत यांची परत कसून चौकशी झाली पाहिजे, ही आम्हाला नोटीस हवी आहे. तेव्हा आता मिलॉर्ड म्हणतं, म्हणजे मिलॉर्डने आता त्यांना होकार दिलेला असतो की हो कसून चौकशी होणार. तेव्हा आता महिपत आणि साक्षीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. तर हा जो माणूस पकडलेला असतो तो त्यालाही खूप टेन्शन येतं की या महिपतच्या नादी लागून मी पकडला गेला, आता माझंही काही खरं नाही. तेव्हा आता तो देईल का आता पुढे खरी साक्ष की हे महिपतने आणि साक्षीनेच करायला सांगितलं होतं, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी आता महिपत आणि साक्षी तर एकदम याच्यात गचांडात पडलेले आहे. त्यांना आता कोण वाचवतं आणि कसं वाचतील ते आता आपल्याला येणाऱ्या पुढील भागात कळेलच. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.